अहिल्यानगरचा डीएसपी चौक वेळ रात्रीची पण जनसागर उसळला होता। हजारो डोळ्यात अश्रू होते आणि मनामनात प्रचंड संताप। रस्त्यावर ठिया मांडून बसलेल्या या गर्दीची फक्त एकच मागणी होती, धीरजच्या मारेकरांना फाशी द्या आणि त्यांच्या अनधिकृत घरांवर बुलडोजर फिरवा। सोमवारी 10 ऑगस्टला संपूर्ण अहिल्यानगर शहर कडकडीत बंद होतं। शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस आणि चक्क महानगरपालिकेला कुलूप ठोकण्यात आलं होतं। शेवटी आयुक्तांना स्वतः येऊन पालिकेचं कुलूप उघडावं लागलं। पण अहिल्यानगरमध्ये एवढा मोठा उद्रेक का झाला, नक्की काय घडलं, सगळं सांगते। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी प्रिया समीर आणि तुम्ही पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज। धीरज परदेशी महापालिकेचे एक कंत्राटी कर्मचारी, पण त्यांची हत्या केवळ एका किरकोळ वादातून झाली नाही असा आरोप त्यांच्या कुटुंबाने केलाय। धीरज यांच्या पत्नीने लावलेला आरोप ऐकून संपूर्ण शहर हादरले। धीरज हे कट्टर हिंदुत्ववादी होते। ते नेहमी कपाळाला भगवा टिळा लावायचे आणि नेमका याच हिंदू असण्याच्या रागातून मुकुंदनगरच्या कब्रस्तानात नेऊन त्यांच्यावर अमानुष आणि निर्गुण हल्ला करण्यात आला असा आरोप त्यांच्या पत्नीने केलाय। हा गुन्हा केवळ वैयक्तिक वैमनस्याचा नाही, तर समाजात भीती निर्माण करण्यासाठी रचलेला एक मोठा कट असल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय। सोमवारी रात्री परिस्थिती आणखी चिघळली। छत्रपती संभाजीनगरहून धीरज यांचं पार्थिव अहिल्यानगरमध्ये आणण्यात आलं। संतापलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मृतदेह थेट डीएसपी चौकात रस्त्यावर ठेवून आंदोलन सुरू केलं। रात्रीचे 12 वाजले, 1 वाजला, पण गर्दी हटायला तयार नव्हती। आमदार गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून आमदार पडळकर यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला। मुख्यमंत्र्यांनी फोनवरूनच आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला। हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल आणि आरोपींना कठोर शिक्षा होईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। त्यानंतर रात्री उशिरा हे आंदोलन मागे घेण्यात आलं। आंदोलकांची सर्वात मोठी मागणी होती, आरोपींच्या घरांवर बुलडोजर चालवा। प्रशासनाने तातडीने पावलं उचलत नागादेवले येथील संशयित आरोपी मुस्तकीम सय्यद, मेहराज सय्यद आणि सिराज सय्यद यांचं घर अनधिकृत असल्याचं शोधून काढलं। ग्रामपंचायतीने त्यांच्या घरावर अतिक्रमणाची नोटीस लावली असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ही घरं पाडली जातील असं आश्वासन प्रांताधिकाऱ्यांनी दिलं आहे। दरम्यान या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराला लपवण्यासाठी पोलीस तपास भरकवट असल्याचा आरोप संग्राम जगताप यांनी केलाय। धक्कादायक बाब म्हणजे आरोपींना छुपी मदत करणाऱ्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांचीही आता चौकशी सुरू झाली आहे। सध्या या प्रकरणात मुख्य आरोपींसह एकूण 6 जणांना भिंगार पोलिसांनी हैदराबाद आणि इतर ठिकाणाहून अटक केली असून त्यांना 17 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 10 ऑगस्टच्या तीव्र बंदनंतर आज संपूर्ण अहिल्यानगरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे। संवेदनशील भागात राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत। धीरज परदेशी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असले तरी न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही असा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे। धीरज परदेशी यांच्या हत्येनंतर आणि मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अहिल्यानगरमधील आंदोलन कदाचित शांत झालं असेल, पण या घटनेनं महाराष्ट्राच्या सामाजिक वास्तवावर पुन्हा एकदा अनेक गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक गुन्हेगारांमधून पूर्णपणे संपला आहे का, की क्षुल्लक वादाचं रूपांतर इतक्या निर्गुण हत्यात व्हायला इतर काही सामाजिक कारणं कारणीभूत आहेत। जेव्हा जेव्हा अशा घटना घडतात तेव्हाच प्रशासनाला आरोपींची अनधिकृत घरं किंवा अतिक्रमण का दिसतं, हीच कारवाई आधीच का होत नाही? आणि महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात जातीय किंवा धार्मिक तणावाच्या छायेत एका सामान्य कुटुंबातील कंत्राटी कामगाराचा बळी जाणं हे आपल्या सुरक्षतेच्या दाव्यांना पोकळ ठरवत नाही का? आरोपींना अटक झाली आहे, तपास सुरू आहे, पण धीरज यांच्या कुटुंबाला आणि समाजाला खऱ्या अर्थानं न्याय कधी मिळणार, हाच आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे। या घटनेकडे तुम्ही कसे पाहता, कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।